आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतली वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि शरश्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तकण्डस्थलाङ्गं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाचे ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसो निमाजिया रसना हरिगुणा वर्णवी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथी काळी आपण असावी जवळी आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्रीमान जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या भेट झाल्याच्या नंतर फलप्राप्ती काय आहे आणि संतांचा महिमा काय आहे याचं वर्णन करतायत विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा तो म्हणजे असा की गेले 13 वर्ष झाले या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू असतो आणि या सप्ताहाकरता भरपूर लोक येतात बुलढाण्यातून येतात अत्यंत पावन असणारा जिल्हा आहे मुक्ताबाई साक्षात ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचं त्या गुप्त झाल्या ज्या जिल्ह्यावर त्यांचं प्रेम होतं अशा मुक्ताबाई त्यांच्या तुम्ही काय आहात सानिध्यातले आहात वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य वक्ते बाबा निवृत्ती महाराज वक्ते बाबा एवढे मोठे संत सुद्धा तुमच्या भागातले आहेत आणि आता विद्यमान असलेले गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज बावस्कर मला वाटतं बाबांची भावकीच येते पुरुषोत्तम महाराज बावस्कर महाराज वेदांताचार्य त्यांच्यासारखा ज्ञानी आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार
नाही, अशा थोर थोर महात्म्याच्या तुम्ही काय आहात, भागातले आहात. पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. इतक्या लांबून तुम्ही महाराजांसोबत आला. 3-4 आज्या जर सोडल्या तर कुणी पुंडलिकवरताही म्हणत नाही आणि कुणी टाळ्याही वाजित नाहीत. 3 पुंडलिकवरता गजर झाला महाराज, 3-4 आज्या टाळ्या वाजवतात. बाकीचे सगळे काय आहेत? कुठून आलोत आपण? बुलढाण्यावरून. कशा करता आलोत? भजन करण्याकरता आलोत, देवाच्या दरबारामध्ये आलोत. आवाज थोडा कमी करा, शिट्टी मारते. देवाच्या दरबारात आलोत आपण, भजन करण्याकरता आलोत. आणि इथं येऊन आपण काय करतोय? नुसतं बसलोत. काही गजर नाही, काही नामस्मरण नाही, काही चिंतन नाही. आणि बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावर कसं निघतं माणूस? पंढरपुरात फिरायला जायचं म्हणल्यावर त्याच उत्साहाने नामस्मरण करायला पाहिजे ना. संसारामध्ये वेळ भेटत नाही, पंढरपूरला वारीला यायला जमत नाही, म्हणून महाराज आपल्याला तिथून इथं आणतात आणि या ठिकाणी येऊन नामस्मरण करू शकत नाहीत आपण. सगळ्यांनी पुंडलिकवरदा गजर करायचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, मुक्ताबाई ठाला विठाला. आता कसं वाटलं? जरा बरं वाटलं ना पंढरपुरात आल्यासारखं. आल्याच्या नंतर काहीतरी सार्थक झालं पाहिजे पंढरपुरामध्ये. आणि नामस्मरण हे सगळ्यात मोठं साधन सांगितलेलं आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, सगळे विघ्न. काही साधन करण्याची गरज नाही ना दुसरं. हे कशानं सगळं पापातून मुक्त होतं. मोक्षापर्यंत कशाने जातो माणूस? नामस्मरणामुळे जातो. म्हणून विठ्ठल विठ्ठल आणि हाताने टाळी प्रत्येक वेळा वाजवायची. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांच्या भेटीचं फळ आणि संतांचा महिमा प्रतिपादन करतायत. काय करतायत? संतांचा महिमा प्रतिपादन करतात. संतपर अभंग निवडण्याचं हे कारण, कीर्तन जरी पहिलं असलं सप्ताहामधील, पण कीर्तनाचा दिवस मात्र, सप्ताहाचा दिवस कितवा आहे? दुसरा आहे. आणि महाराजांची सुंदर भागवत कथा मला वाटतं चालू आहे. भागवत कथेनं कालच मंगल महाराजांनी केलेला आहे. आणि वारकरी संप्रदायाचा अलिखित असा नियम आहे की दुसऱ्या दिवशी संतपर अभंग घ्यावा. या कारणास्तव तसं पंढरपूरमध्ये आल्यामुळं आपण काय करायला पाहिजे? विठ्ठलाचं वर्णन करणारा किंवा नामाचं वर्णन करणारा अभंग निवडायला पाहिजे. पण नियमच असा आहे की दुसऱ्या दिवशी संतपर अभंग निवडावा. म्हणून या ठिकाणी संतपर अभंग घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अभंगामध्ये संतांच्या भेटीचं फळ सांगतायत आणि संतांचा महिमा वर्णन करतायत. पण नेमकं संत म्हणायचं कुणाला? प्रश्नच पहिला असा पडतो की संत कुणाला म्हणायचं? संतांची भेट कशाला म्हणायचं? बरं, संतांची भेट, हे संत नेमकं संत कुणाला भेट देतात? संतांची भेटीचं तुम्ही फळ सांगितलं, पण संत भेट देतात का? आणि देतात तर ती भेट देतात कुणाला? आणि संत भेटल्याच्या नंतर आपला फायदा काय आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. असे 4-5 प्रकारचे प्रश्न आहेत. आपण विस्ताराने त्याचं काय करू? चिंतन करू. नेमकं संतपर अभंग घेतला, संतांचं वर्णन करणारा घेतला, पण नेमकं संत कुणाला म्हणायचं? नेमकं संत कुणाला म्हणायचं? त्यांची आपल्याला भेट घ्यायची. संतांची काय करायची? भेट घ्यायची. संतांची भेट घेतली तर आपलं कल्याण होईल. संतांची भेट घेतली तर आपलं कल्याण होईल. पण असंताची जर भेट झाली तर
संतांच्या भेटीनं मुक्त आपण नक्कीच होऊ, भक्ती मार्गाला आपण नक्कीच जाऊ, मोक्षापर्यंत आपण नक्कीच जाऊ. पण योग्य अशा महाराजाची जर संताची जर भेट झाली नाही तर त्याला अधोगतीला जावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून संतांची अत्यंत दक्षतेनं या गोष्टीकडे माणसाने लक्ष द्यायला पाहिजे की बाबा संत नेमकं संत संत म्हणजे काय, संत कुणाला म्हणतात. आपण हे संतांच्या वाङ्मयामध्ये तपासायला पाहिजे, गाथ्यामध्ये पाहायला पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं पाहिजे. पूर्वी संतांनी काही लिहून ठेवलंय का, नेमकं संत कुणाला म्हणतात, मग आपण योग्य संतांची भेट घेऊ शकतो. आणि संत गुरु आणि संत हे जर अयोग्य भेटले तर अयोग्य मार्गाला आपण जातो. आणि अयोग्य मार्ग हा नेहमी काय करत असतो, दुःखाकडे नेऊन घालत असतो. आणि संत आणि गुरु हे काय करत असतात, माणसाला सुखाकडे नेत असतात, सुखाचा रस्ता दाखवतात. म्हणून संत आणि गुरु यांच्याकडे जाताना यांची योग्यता तपासून गेलं पाहिजे. आणि यांची योग्यता जर तपासायची असेल तर आपल्याला ग्रंथाचं साह्य घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल मग नेमकं संत कुणाला म्हणायचं, मग संत वाङ्मयामध्ये आपण पाहू. निळोबारायाला विचारलं, निळोबाराय म्हणला, तिची संत ज्यांचा हेत विठ्ठल. संत कोण आहेत, ज्यांचा हेत विठ्ठल आहे, विठ्ठलाशिवाय त्यांना दुसरं काहीही कळत नाही, उपजत नाही, उमजत नाही, ते कोण आहेत, संत आहेत. तीची संत ज्यांचा हेत विठ्ठल. बरं, तुकोबारायाला विचारलं, संत कोणाला म्हणतात. तुकोबारायाने सांगितलं, जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले. कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले. तुची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. मृदु सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. ज्यांचं चित्त कशासारखं असतं, लोण्यासारखं असतं. मृदु सबाय नवनीत, संतांचं चित्त कसं असतं, मृदू. कशासारखं, लोण्यासारखं. कारण लोण्यासारखं मग दुसरं काही नाहीच आहे. अशा प्रकारे संतांची व्याख्या केली. आणि एकीकडे नरसिंह मेहता, संत नरसिंह मेहता, त्यांनी एक व्याख्या करून ठेवली. काय, समदृष्टी से तृष्णा त्यागी परस्त्री जेने मातरे. जीवात की असत्य न बोले परधन नव जाए हात रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ा पराए जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ा पराए जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ा पराए जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ा पराए जाने रे. पर दुखे उपकार करे तोय मनाभिमान नाय रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे
पीड पराये जाणे रे. वैष्णवजन म्हणजे संत. कुणाला म्हणायचं? समदृष्टीशे तृष्णा त्यागी, ज्याची दृष्टी काय आहे? सम आहे. पाण्याचा भाव कसा आहे? सम आहे. समदृष्टीसे तृष्णा त्यागे परस्त्री जेने मातरे. परस्त्री कोण आहे? आई. परस्त्री स्त्रीला तो काय मानतो? आई मानतो. जीवा थकी असत्य न बोले. असत्याचा स्पर्श ज्याच्या जिभेला आजपर्यंत कधी झाला नाही तो कोण आहे? परधन नव जाय हात रे. कुणाचं सोनं जरी पडलेलं असलं आणि तिथं बघण्याकरता जरी कुणी नसलं तरी त्या सुवर्णाला हात सुद्धा लावित नाही. परधन नव जाय हात रे. असा कोण आहे? संत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण तीन संतांनी तीन लक्षण सांगून ठेवले. ज्यांचा हेत विठ्ठल एक लक्षण, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले दो दुसरं लक्षण. तिसरं लक्षण आपण आता पाहिलेलं, परधन नवजाय हातरे, परस्त्रीला आई मानणारा. असे तीन संतांचे वेगवेगळे लक्षण आहेत. मग नेमकं संत या तिन्हीतून कोण आहेत? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तिन्ही लक्षण संतांचेच आहेत. काय आहे? तिन्ही लक्षण संतांचे आहेत. अवच्छेदक भिन्न भिन्न आहेत पण तिन्ही लक्षण कुणाचे आहेत? संताचेच आहेत. एका माणसाच्या ठिकाणी अनेक गुण असतात. एकच माणूस आहे त्याला अनेक प्रकारचे अवच्छेदक लागू शकतात. एकच माणूस आहे, तोच एका स्त्रीचा पती आहे, तोच एका मुलाचा बाप आहे, तोच एका बापाचा मुलगा आहे, तोच एका आईचा पोरगा आहे, तोच एका नातूचा आजा आहे आणि तोच एका आज्याचा नातू आहे. माणूस किती आहे? एकच आहे. पण नातं बदललं, नातं बदललं, अधिकार बदलला. एकच माणूस आहे का नाही, पण त्याच्यासोबत वेगवेगळ्या लोकांचे काय आहेत? वेगवेगळे नाते आहेत आणि वेगवेगळं त्याचं सुद्धा त्यांच्यासोबत काय आहे? नातं आहे. तसं संतांच्या ठिकाणी सुद्धा एकच लक्षण नाही, अनेक प्रकारचे लक्षण आहे. म्हणजे या तिन्ही लक्षणामध्ये जे बसतात त्याला संत म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. यांना संत म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं? संत म्हणायचं. मृदू सबायन लोण्यासारखं चित्त. मंबाजी बुवाने तुकोबाला काठीच्या काठीनं मारलं. येड्या बाबळीची काठी काढून आणली, त्या येड्या बाबळीच्या काठीला काटे होते, त्या काठीनं तुकोबारायला मारलं. पण मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तुकोबारायाने त्या मंबाजी बुवाच्या घरी जावं आणि मंबाजी बुवाचे हातपाय चोपावे. बुवा, मला मारलं, या पामराला तुम्ही मारलं, तुमचे हात तर नाही दुखत ना? याला काय म्हणायचं? मृदू सबाय नवनीत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, झोळीमध्ये पिठामध्ये शेण टाकलं माऊलीच्या, तरी माऊलीनं काय केलं? मोठ्या अंतकरणाने त्यांना माफ करून टाकलं, माफ करून टाकलं. याला मृदू सबाय नवनीत. लोण्यासारखं चित्त असतं संतांचं. अंतकरणात अत्यंत मायाळू असतं, खूप मायाळू असतं. अशा प्रकारे जे असतात त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. संत. परत एक लक्षण, ज्यांचा हेत त्यांना विठ्ठलाशिवाय एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी तरी. एकच विषय त्यांच्याकडे. काय विषय? तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता. ज्याला कुणीच आवडत नाही, तुझं वाचूनी केशवा
अनुनावडी तुझ वाचून केशवा अनुनावडी तुझ वाचून केशवा अनुनावडी तुझ वाचून केशवा अनुनावडी आजीवीची आजीवा आजीवीची आजीवा प्रेम भावाची भावा भावाची भावा तुझ वाचून केशवा अनुनावडे तुझ वाचून केशवा अनुनावडे तुझ वाचून केशवा अनुनावडे तुझ वाचून केशवा अनुनावडे अनु कळतो ना अनु आपण सगळे खेड्यातली आपल्या घरावर पत्रे असतात आणि पत्र्याला जर एखादं छिद्र असलं आणि त्या छिद्रामधून जर उन्हाचा एखादा झरोका खाली येत असलं थोडं ऊन येतं पा आणि त्या उन्हामध्ये फिरणारे कण पाहतात ना तुम्ही कण ते कण त्याला काय म्हणतात अणु म्हणतात अणु तेवढी सुद्धा गोष्ट विठ्ठला तुझ्याशिवाय आम्हाला आवडत नाही याला म्हणतात ज्यांचा हित विठ्ठल 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 हो तुम्ही म्हणता मग आम्ही इतक्या लांबून सप्त्याला पंढरपूर आलो आम्हाला काय विठ्ठल आवडत नाही का आवडतो ना तुम्हाला विठ्ठल आवडतो आपल्याला विठ्ठल आवडतो पण नुसता विठ्ठल नाही ना आवडत आपल्याला बायका पोरही आवडतात आपल्याला पाहुणे रावळेही आवडतात आपल्याला जनावर ढोर सुद्धा आवडतात पण त्यांना विषय तो त्यांचा फक्त काय झाला नारायण त्यांना देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही आणि आपल्याला देव आवडतो पण देवाबरोबर आणखीनही काही गोष्टी आवडतात त्यांना फक्त आणि फक्त देवच आवडतो देव सोडता बाकी काही आवडत नाही याला म्हणतात त्यांचा ज्यांचा आहे तर विठ्ठल 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 हो अशा प्रकारचे जे असतात त्यांना संत म्हणतात पहिला प्रश्न दुसरा आपला प्रश्न होता नेमकं संतांची भेट कशाला म्हणायचं अभंगामध्ये संत भेटीचं फळ सांगितलेलं आहे पण मग संतांची भेट कशाला म्हणायचं संतांची भेट कशाला म्हणायचं स्थूल देहाने स्थूल देहाची जी भेट होते त्याला संतांची भेट नाही म्हणायचं याला ह्या शरीराला काय म्हणतात स्थूल देह म्हणतात काय म्हणतात या शरीराला स्थूल देह आणि एखादा संत आहे त्या संतांचं शरीर आहे या शरीराने त्या शरीराची भेट होणं म्हणजे संतांची भेट होणं नाही त्यांच्या विचाराची भेट होणं याला भेट म्हणतात विठ्ठल 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 हो त्यांना जे परमार्थामध्ये जाण्याकरता जे मार्ग लिहून ठेवलेत जे विचार लिहून ठेवलेत त्या विचारावर चालायला पाहिजे स्थूल देहाच्या भेटीचा आणि या स्थूलानी स्थूलाच्या भेटीचा काही संबंध नाही त्याला भेट नाही म्हणत संत संगी राहूनही पाप करणारे अनेक लोक आहेत कित्येक लोक संतासोबत राहून पाप करतात कित्येक लोक करतात म्हणजे स्थूल देहाचा आणि त्यांना काय संतांची भेट नाही का बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होतो संतांच्या सोबत राहतात संतांच्या सोबत राहतात 24 घंटे संतांच्या सोबत येत संतांची संगत असताना सुद्धा हे लोक पाप कसे करतात यांचे विचार कसे बदलत नाहीत तर त्याचं उत्तरच असं आहे स्थूल देहाने स्थूल देहाची भेट झाली म्हणजे या देहाने संतांच्या देहाची भेट झाली त्याला भेट नाही म्हणत त्याला नाही भेट म्हणत भेट कशाला म्हणतात संतांची विचारसरणी त्याच्यावर आपण विचार करणं आणि त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करणं याला संतांची भेट म्हणतात विठ्ठल 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 विठ्ठल
संतांच्या सोबत राहून पाप कर्म करणारे कित्येक आहेत आणि संतांपेक्षा हजारो किलोमीटर लांब राहतात, पण संतांनी सांगितलेल्या मार्गावर चलून पुण्यवान बनतात. त्याला संतांची भेट म्हणायचं. याला भेट म्हणतात. संत कोण आहेत? संतांची भेट म्हणजे काय? दोन प्रश्न सुटले. संतांची भेट, नेमकं संतांची भेट घ्यायची, पण संत नेमकं भेट कुणाला देतात? विठ्ठल 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 विठ्ठल. असा तिसरा प्रश्न आहे. संतांची भेट घ्यायची आहे आपल्याला, त्यांच्या भेटीचं महात्म्यही माहिती आहे, पण संतांची भेट कशी दुर्लभ आहे. मग दुर्लभ संतांची भेट आहे, तर मग संत नेमकं भेट देतात कुणाला? त्याचं उत्तर ही तुकोबारायांनी दिलेलं आहे. अर्थ काम चाड नाही चिता, अर्थ काम चाड नाही चिता, माना मन मोह माया मिथ्या, माया मिथ्या, वरते समाधानी जाणून नेनता, समाधान जाणून साधू भेट देती तयाव चितारे, साधू भेट तयाव चितारे, साधू भेट देती तयाव चितारे, साधू भेट देती तयाव चितारे. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. नेमके संत साधू भेट देतात कुणाला? तुकोबारायांनी सांगून ठेवलं. अर्थ काम चाड नाही चित्ता, ज्याच्या मनामध्ये अर्थ काम यांची चाड चित्तामध्ये नाहीये. माना मान मोह माया मिथ्या, मान अपमान हे काय मोह माया आहे, सगळे मिथ्या आहे असं त्याची अंतःकरणात वृत्ती झालेली आहे. वरते समाधानी जाणून नेनता, समाधानाने वर्तन करतो. याला जास्त भेटलं ना आपल्याला कमी भेटलं असं तो मानत नाही. वरते समाधानी जाणून नेनता म्हणजे ज्ञान असताना सुद्धा कमीपणा घेतो. आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन सगळ्या दुनियात अहंकाराने करत बसत नाही. वरते समाधानी जाणून नेनता असा जर असेल, साधू भेट देती तयाव चितारे, त्याला साधूकडे जावं लागत, साधूच त्याच्याकडे येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, यांना साधू भेट देतात. आणि चौथा प्रश्न होता की नेमकं संतांची भेट घ्यायची आहे, पण संतांच्या भेटीचं फळ काय आहे, त्याचं महात्म्य काय आहे? अभंगाच्या प्रथम चरणात आलिंगन घडे, 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 आलिंगन घडे. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष संताचा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संतांचा, ऐसा संतांचा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा
संतांच्या भेटीचं फळ काय? आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. नुसतं त्यांची जर भेट झाली, त्यांचं आलिंगन आपल्याला जर घडलं तर काय होतं? मोक्ष सायुज्यता जोडी. सायुज्यता नावाचा मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. कशानं? संतांच्या भेटीनं. भेटीचं स्वरूप पाहिलं. संतांची भेट म्हणजे संत आहे, तुम्ही जाताना त्यांना लगेच असं कवटाळताना आपल्याकडे भेट कशी घेतात? अशी भेट घेतात ना, तशी भेट नाही. देहाने देहाची भेट म्हणजे त्याला आलिंगन नाही म्हटलेलं. त्यांच्या विचाराची भेट, संतांच्या विचाराची भेट, त्या विचारावर चालणं, संतांनी काय सांगितलेलं आहे या गोष्टीचा विचार करणं, सारासाराचा विचार करणं आणि त्याच्यावर चालणं, याला आलिंगन घडी म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. 4 प्रकारचे मोक्ष सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे: सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता, असे मोक्षाचे 4 प्रकार पडतात. सलोकता कशाला म्हणायचं? देवाचा धाम कोणचा आहे? वैकुंठ धाम. त्या वैकुंठ धामामध्ये आपण जातो, त्याला सलोकता मोक्ष म्हणतात. त्या लोकामध्ये आपण जाणं त्याला सलोकता. समीपता, देवाच्या जवळ जाणं, त्या वैकुंठामध्ये जाऊन देवाच्या जवळ राहणं, याला काय म्हणतात? देवाच्या घराशेजारीच घर, त्याला काय म्हणतात? समीपता. सरूपता, देवासारखं रूप प्राप्त होणं. देवाला जसे 4 हात तसे 4 हात. देवाच्या डोक्यावरती जसा मोराचा मुकुट, जसा देव सुंदर, देवासारखं स्वरूप प्राप्त होणं, त्याला काय म्हणतात? सरूपता. आणि सायुज्यता, देवच होऊन जाणं, याला सायुज्यता म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अशा प्रकारे मोक्ष सायुज्यता जोडी. अशा प्रकारे जर संतांचं आलिंगन घडलं, संतांच्या विचाराची भेट झाली आणि त्या विचारासोबत जर आपलं आलिंगन झालं, भेट झाली, तर काय होऊ शकतं? आपल्याला सुद्धा मोक्ष सायुज्यता जोडी. अशा प्रकारे संतांचा महिमा आहे. झाली बोलायाची सीमा. बोलायची सीमा झाली, पुढं बोलताच येत नाही, इतका दुर्लभ संतांचा काय आहे महिमा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नारदाने भगवंताला संतांचा महिमा विचारला होता. मला वाटतं भागवतामध्ये कथा येते, नारदाने भगवंताला संतांचा महिमा विचारला, तर देवाने सांगितलं तुम्ही काय करा? मृत्यू लोकामध्ये जा. पृथ्वीवरती नारद वैकुंठात फिरत गेले आणि सांगितलं, देवा मला संतांचा महिमा ऐकायचा आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मृत्यू लोकात जा, पृथ्वीवर जा, आणि एका खळ्याच्या कुपाटीवर, तुमच्याकडे कुपाटच म्हणतात ना, खळ्याला लावतात, कुपाटीवर एक सरडे आहे, त्या सरड्याला जाऊन काय कर? संतांचा महिमा विचार. आले नारद महर्षी भजन करीत, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. अखंड भजन नारदाचं चालू, आणि नारदाला संतांचा महिमा ऐकायचा. आले मृत्यू लोकामध्ये, त्या कुपाटीपाशी येऊन उभा राहिले, सरड्या तिथंच होता. सरड्याला विचारलं, मला भगवंताने तुझ्याकडे पाठवलं, सांग संतांचा महिमा. जसा त्या सरड्याच्या कानावर शब्द पडले, सरड्यानं जीव सोडला, प्राण निघून गेला सरड्याचा. नारदाला वाईट वाटलं, अंतकरण मग वाचतं संतांचं. अरे रे 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 रे, आपल्यामुळे एक बिचारा सरड्या मेला, मुका जीव मरण पावला. परत देवाकडे गेले, देवा अरे माझ्यामुळे तो सरड्या, मी प्रश्न विचारल्या मला खूप वाईट वाटलं देवा. सांगितलं असं,
परत मृत्यू लोकात जा. आणि एका आंब्याच्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे. त्या पोपटाला जाऊन संतांचा महिमा विचार. परत नारद भजन करीत नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण आले नारद महर्षी. त्या पोपटापाशी आल्याच्या नंतर नारदाने सांगितलं, पोपटा मला संतांचा महिमा सांग. असं ऐकलं की पोपटही मेला. पोपट खाली पडला. नारदाला तर खूप वाईट वाटलं. परत नारद महर्षी देवाकडे गेले आणि देवाकडे जाऊन म्हणले, अरे देवा, हा पोपटही मेला, माझ्याकडून असे किती पाप करून घेतो, सांग मला असा तू संतांचा महिमा. तिने सांगितलं, तुला असा संतांचा महिमा कळणार नाही. आता तू काय कर, एक मोठा चक्रवर्ती राजा आहे, त्या राजाला एक मुलगा झालाय, तो पण म्हातारपणाला झाला. त्या राजाला मुलगाच होत नव्हता, नवसा सायासनी एक मुलगा झाला. नारद महर्षीला तो राजाही माहिती होता. त्या मुलाला जाऊन काय कर, तू संतांचा महिमा विचार. नारदाने सांगितलं, हे बेवारस होते, यांना कोणी माग पुढं नव्हतं म्हणून मला कोणी काही म्हणलं नाही. राजाचा मुलगा आहे देवा, त्याला विचारलं, त्यांनी जर प्राण सोडला तर माझ्या मानीवर तलवार ठेवीन म्हणे तो राजा. नाही नाही म्हणे नारदा, तसं काही होणार नाही, जा म्हणे विचार. परत नारद महर्षी आले. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. एवढं सुंदर भजन कुणाचं आहे? राजा बाहेर येतो तो पाहतोय, कोण? साक्षात नारद महर्षी, देवाचे ऋषी नारद, संतांमध्ये ज्यांचं अग्रगण्य स्थान आहे, अशा प्रकारचे महात्मे आपल्या कुठं आले? तर घरी आले. नारदाला, त्या राजाला आनंद झाला. आपली संस्कृती आहे, घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. नारदाला त्या राजानं स्वतः खाली उतरला, सिंहासनावर नारदाला बसवलं, नारदाची पाद्य पूजा केली. सांगितलं, महाराज तुम्ही आज इकडे कस काय? तुम्ही आज इकडे कस काय? सांगितलं, काही नाही, तुम्हाला मुलगा झालाय, त्याचं भविष्य पाहण्याकरता मी आलो. मला खबर कळली, आनंद झाला. नारदासारखा देवाचे ऋषी असणारे, एवढा मोठा भविष्यकार ज्योतिषकार, माझ्या मुलाचं भविष्य पाहण्याकरता नारद आलेत. आनंद झाला. राजा पळतच गेला, राणीला बोलावून आणलं, तो मुलगा आणला, नारदाच्या मांडीवर दिला. नारदाने त्या मुलाकडे पाहिलं, छातीवर हात ठेवला. नारदाने काय केलं, छातीवर हात ठेवला आणि त्या मुलाला म्हणले, सांग संतांचा महिमा. महाराज, एवढं नूतन जन्मालेलं पोरग, त्याला वाचा फुटली भगवंताच्या कृपेनं. ते बोलू लागलं, नारद, पहिल्या वेळेस तुमची माझी भेट झाली. मी कोण होतो? सरड्या होतो, सरड्या. तुमची भेट झाली आणि माझी त्या योनीतून मुक्ती झाली आणि मी पोपट योनीमध्ये जन्माला गेलो, मी पोपट झालो. परत तुमची भेट झाली, मी त्याही योनीतून मुक्त झालो आणि मला कुठे जन्म मिळाला? राजाच्या घरी राजकुमार म्हणून जन्म मिळाला. हा संतांच्या निस्त्या भेटीचा महिमा आहे. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला विठाला विठाला. असंच नारद महर्षी एकदा मृत्यू लोकामध्ये भ्रमण करत असताना एक साधक चिंचेच्या झाडाखाली बसून देवाचं काय करत होता? भजन करायचा. देवाच्या प्राप्तीसाठी तो भजन करायचा. त्या ठिकाणी थोडा भाव कमी होता. नारद महर्षी आले आणि नारद महर्षी आल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून चालले. त्यांनी नारदाला प्रणाम केला. म्हणे, नारद महर्षी, तुम्ही निरंतर वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे जात असतात म्हणे. म्हणे, हो जातो म्हणे भगवंताकडे. तर मग भगवंताला तेवढं एक विचारा ना, की मला भेट कधी देतील? नारदाने सांगितलं, ठीक आहे. नारद महर्षी फिरत फिरत वैकुंठात गेले आणि सांगितलं, देवा, तुमचा एक भक्त आहे, तो विचारत होता तुम्ही त्याला भेट कधी देणार? देवाने खाली पाहिलं, तो चिंचेच्या झाडाखाली भजन करीत होता.
चिंचेच्या झाडाखाली भजन करीत होता असं पाहिल्याच्या नंतर देवाने सांगितलं त्याला, सांग ती चिंच खूप मोठी होती महाराज, लहान नव्हती ना. पहिल्या काळामध्ये झाडं पण लई मोठाले राहायचे. एखादं जुनाट झाड असलं गावामध्ये, खूप मोठं झाड, मोठी अशी 2-3 कासरीने मावणार नाही एवढं तिचं खोड, अशी मोठी चिंच. देवाने सांगितलं जेवढे या चिंचेला पानं आहेत तेवढे वर्ष याला काय करावं लागन, भजन करावं लागन, तेव्हा मी त्याला काय देईन, भेट देईन. नारद महर्षी आले. नारद महर्षी आल्याच्या नंतर परत मृत्यू लोकातून जाताना त्या चिंचे खालून एकदा जाण्याचा योग आला. तो पळतच आला, नारदा नारदा सांगा ना, तुम्ही देवाला विचारलं का मला देव कधी भेट देणार आहेत? आता असं कसं सांगता की चिंचेच्या झाडाखाली तुला जेवढे चिंचेला पानं आहेत तेवढ्या वर्षांनी तू करतोय ते भजन सोडून द्यायचं नाही का? कारण तो म्हणे माझ्याकडे एवढं आयुष्यच नाही, केव्हा मला एवढे मनुष्य जन्म भेटायचे, कधी मी मुक्त व्हायचो, तेवढं वर्षाचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्यानं ऐकल्याच्या नंतर त्याला खूप वाईट वाटलं. आणि वाईट वाटल्याच्या नंतर नारद महर्षींनी तसं सांगितलंच नाही. नारद महर्षींनी सांगितलं, आता देव म्हटले म्हणे भरपूर पुण्य झालं म्हणे, थोड्याच दिवसामध्ये मी त्याला भेट देणार आहे. त्याला असा आनंद झाला. नारद महर्षी थोडं पुढे गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर त्याची दशा काय वळून पाहतात तर भगवान विष्णू त्याच्या पुढे चतुर्भुज रूपाने प्रगट, त्याला दर्शन दिलं. नारदाने सांगितलं, देव खोटं बोलतो, मला म्हटलं चिंचेच्या झाडाच्या पान जितके चिंचे तेवढ्या वर्षांनी भेट देणार, आणि मी नुसतं थोडं पुढे गेलो देवाने भेट दिली. भगवान गुप्त झाले, वैकुंठात गेले. नारद पण वैकुंठात गेले. देवा कधीपासून हे खोटं बोलण्याचा धंदा कधीपासून चालू केला म्हणे तुम्ही? सांगितलं नारदा, मी काय खोटं बोललो म्हणे, चिंचेच्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढ्या वर्षांनी भेट देणार, तुम्ही तर लगेच भेट दिली. सांगितलं नारदा, देणार तर मी भेट त्याला चिंचेच्या झाडाला जेवढे पाने होते तेवढ्याच वर्षांनी, पण त्याला संतांचं दर्शन झालं म्हणून मला तात्काळ भेट द्यावं लागली. याला संतांचा महिमा म्हणतात. विठ्ठल 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 हो, असा संतांचा महिमा आहे. शबरी माता भिल्ल समाजाची, शबरी माता भिल्ल समाजाची होती. रोज देवा करता रस्ता करायची फुलाचा, रोज देवाचं ध्यान करायची. जप मेरे राम जी कावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराई तब उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन. रोज शबरी माता बोर आणायची, स्वतः चाखून आणायची गोड, रोज फुलानं रस्ता. 10,000 वर्ष झाली, म्हाताऱ्या झाल्या शबरी माता. रोजचा नित्यक्रम चालू, पण देव काय येत नाहीत. आणि देव एकदा योगायोगाने त्या वनामध्ये आले, आणि त्या वनामध्ये एक तलाव होता. तलाव खराब झाला होता, पाण्यामध्ये आळ्या पडल्या होत्या. आणि आळ्या पडल्याच्या नंतर रामाने त्या ऋषीमुनींना विचारलं, मी तुमची काही सेवा करू शकतो का? त्यांनी सांगितलं, एवढा तलाव स्वच्छ करून द्या म्हणे. तलाव कशानं स्वच्छ होत नाही, खूप त्याच्यात घाण झालेली आहे. मग त्यांनी देवाच्या पायाचं पाणी घेतलं आणि त्या तलावामध्ये टाकलं. तो तलाव नुसतं ते पाणी गढूळ होतं, खराब होतं. देवाच्या पायाचं पाणी टाकलं, त्यात आळ्या पडल्या. काय झालं? आळ्या पडल्या. देवाला सांगितलं, देवाने सांगितलं, माझ्या पायानं ते नीट होणार नाही, तुम्हाला काय करावं लागेल, शबरी मातेच्या पायाचं काय करावं लागेल, तीर्थ आणून त्या टाकावं लागेल. त्यांनी डोक्याला हात लावला, रोज शबरीला नाव ठेवत होते. आणि अशा भिल्ल समाजाच्या शबरीच्या पायाचं तीर्थ आम्ही आणावं. देवाने सांगितलं, तेच तीर्थ तुम्हाला आणावं लागणार. तसेच शबरी मातेकडे गेले, पाय धुवून आणले, त्यामध्ये टाकल्याच्या नंतर तात्काळ पाणी शुद्ध झालं. हे संतांचा महिमा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रकारे किती कथा सांगितल्या, रात्रभर कथा चालत्या. झाली बोलायाची सीमा. संतांचा महिमा अत्यंत दुर्लभ आहे आणि अत्यंत मोठा आहे, त्याच्यावर बोलताच येत नाही. झाली बोलायाची सीमा. बरं, संतांचा महिमा
आणखीन या संतांचं काही विशेष कार्य आहे का? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. तीर्थे पर्व काळ, 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 अवघी पाया पे सकळ, 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 ऐसा संतांचा महिमा, 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 तीर्थे पर्व काळ, अवघी पाया पे सकळ, अवघी पाया पे सकळ, अवघी पाया पे सकळ, तीर्थे पर्व काळ, अवघी पायापी सकळ, तीर्थ पर्व काळ कुठे आहेत? संतांच्या चरणावर. गंगेसारखं तीर्थ, चंद्रभागेसारखं तीर्थ, समुद्र ज्याच्यामध्ये सगळे तीर्थ आहेत ते तीर्थ कुठं येतात? पर्व काळ. ग्रहण हे कुठं येतात? शुद्ध होण्याकरता संतांच्या पायावर येतात. ज्या गंगेचं नुसतं नाव घेतलं तरी पुण्य, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, अशा प्रकारची गंगा. ती गंगा सुद्धा पवित्र होण्याकरता कुठं येते? सगळ्याला गोष्ट माहिती पुंडलिक रायाची. कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये पुंडलिक राय आले. त्या ठिकाणी पुंडलिक राय मुक्कामासाठी थांबले. मुक्कामासाठी थांबलेले तर संध्याकाळी कृश झालेल्या स्त्रिया पार एकदम वाळल्या अशा, एकदम त्यांचं शरीर लुकडं झालेलं, एकदम काळा काळा रंग त्यांच्या अंगाला प्राप्त झालेला, अशा स्त्रिया आल्या आणि कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये सकाळी सकाळी त्यांनी झाडून घेतलं. आणि झाडून घेतल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन जाणार, दिव्य शरीर त्यांना अप्सरेसारखं स्वरूप प्राप्त झालं. दिव्य कांती चमकू लागल्या तिघी पण स्त्रिया. आणि पुंडलिक रायाने पाहिलं, विचारलं तुम्ही आल्या तवा कशा आणि जाताना अशा कशा झाल्या? सांगितलं तुझ्यासारखे पापी आमच्यात येऊन काय करतात? स्नान करतात. त्यांचे दोष आम्हाला लागते, त्या दोषाने आम्ही काय होतो? काळे पडतो. आणि या ठिकाणी यांच्या येऊन झाडून घेतल्याच्या नंतर या अंगणामध्ये ते फिरलेले असतात. त्यांच्या पायाचे रजकण या अंगणामध्ये असतात. ते झाडल्याच्या नंतर आमच्या अंगावर येतात आणि आमचं जे पाप, तुमचं जे पाप आम्ही घेतलेलं असतं त्या पापाने मलिन झालेलं असतं, ते पाप नष्ट होतं ना आम्हाला परत काय होती? दिव्य कांती प्राप्त होते. आम्ही गंगा यमुना सरस्वती या म्हणजे तीर्थ सुद्धा कुठे येतात पवित्र होण्याकरता? मोक्षाचे तीर्थ नलगी वाराणसी, येती तयापाशी अवघे जने, तीर्थाशी तीर्थ झाला तुची एक, मोक्ष तेने दरुशने. तीर्थाला सुद्धा तीर्थत्व हे संतांमुळे मिळतं. तीर्थे पर्व काळ, अवघे पायापी सकळ. आणि अशा संतांची जर सेवा केली तर ती सेवा
दुसरं तिसरं कोणाला नाही तर देवालाच प्राप्त होते अभंगाच्या शेवटच्या तुका चरणावर. म्हणे देवा तुका 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 म्हणे देवा त्यांची गेली पावे सेवा त्यांची गेली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा. अशा प्रकारचे जे संत असतात तर अशा संतांची जर सेवा केली तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संतांची जर सेवा केली तर ती सेवा कोणाला प्राप्त होते? देवालाच प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची सेवा केली देवा पावे. ती सेवा कोणाला भेटती? देवालाच भेटती. अशा प्रकारचा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा विठोबार कुमाई. जय विठोबा विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. अशा प्रकारे यथामती यथा अवकाश जसा अभंगाचा अर्थ सुचला तसा मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असा काय आपला दावा नाही, कारण हे नित्य नूतन तत्व असतं. कुणीही अभंगावर वेगवेगळे अर्थ लावतात. म्हणून अशा प्रकारे जी तोडकी मोडकी सेवा झाली असेल वेळे अभावी आपण थोडं कमी बोललो. वेळ भरपूर 2 तासाचा पाहिजे, 1.5 तासाचा तरी पूर्ण पाहिजे होता, मिळाला नाही. दुसरे पण कार्यक्रम असतात म्हणून जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आणि संतांची देवाची सेवा तुम्हाला घडाव आणि करत जा. आपण भजन करायला पाहिजे, आपल्याकडून संतांची सेवा घडायला पाहिजे.
पंढरपुरामध्ये अनेक संत आहेत, त्या संत महात्म्याचं दर्शन घ्यायला पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचं आपल्याकडं काय व्हायला, आपल्याकडून पुण्य व्हायला पाहिजे. महाराजांचे तुम्ही आभार मानायला पाहिजे. तुम्हाला इतक्या लांबून फक्त किती रुपयात आणलंय? 400 रुपयात आणलंय. म्हणून चिंतन करा. 8 दिवस काय करा? चिंतन करा, भजन करा. झोपेला आणि फिरण्याला जास्त महत्व न देता तुम्ही काय करा? चिंतनाला आणि भजनाला जास्त वेळ द्या. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय